आपल्या सर्वांना माहिती आहे जून महिना सुरू झालाय आणि जून महिना सुरू झाल्यानंतर सरकारी शाळांमध्ये होणाऱ्या चुकीच्या गोष्टी, शिक्षकांकडून होणाऱ्या चुकीच्या गोष्टीवरती आणि जिल्हा परिषदचा दर्जा सुधारण्यासाठी काम करणारे महाराष्ट्रातले एकमेव आमदार म्हणजे प्रशांत बंब यांच्या या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कौतुक करतो. खरंच ना, म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा सुधारल्या पाहिजेत, त्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे आणि त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्रातले एकमेव आमदार म्हणजे गंगापूरचे आमदार प्रशांतजी बंब साहेब. खरंच साहेब, तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, परंतु हे प्रशांत बंब साहेब कधी खाजगी शाळाबद्दल बोलताना दिसत नाहीत. मला तर असं वाटतं की ते खाजगी शाळाचं प्रमोशन करण्यासाठीच जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्या की त्या ठिकाणी ते मुद्दामून येत असतात का काय, हा प्रश्न या ठिकाणी सामान्य जनतेला पडतोय. आता त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांचं म्हणणं आहे की शिक्षकांनी मुख्यालय थांबलं पाहिजे, त्याचबरोबर शिक्षकांनी गुणवत्ता सुधारण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. तर प्रशांतजी बंब साहेब, शिक्षकाच्या मनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, शिक्षक हा गरीब प्राणी आहे, त्याच्यावरती कोणी पण येतं, त्यांना बोलतं, निघून जातं, ते काही करू शकत नाही, कारण ते शिक्षक आहेत ना, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाहीये असं त्यांना वाटतं, कारण की ते बोलू शकत नाही, त्यांची ती मजबुरी आहे. पण या मजबुरीचा फायदा तुमच्यासारखे आमदार साहेब या ठिकाणी घेत असतात. आता एक नंबरची गोष्ट, शिक्षक मुख्यालयी राहिले पाहिजे. बरं चला, तुम्ही म्हणले शिक्षक मुख्यालयी राहिले तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का? अहो, ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तिथं राहायला खोल्या नाहीयेत, तिथं शाळेत विद्यार्थी शिकतात का, तिथं त्या विद्यार्थ्यांनाच खोल्या नाहीयेत, तर त्या शिक्षकाला राहण्यासाठी जागा कुठून आणणार? तर प्रशांतजी बंब साहेब, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तिथं शिक्षकाला राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करा त्या गावामध्ये आणि मग बोंबा मारा की शिक्षक मुख्यालयी राहिले पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणताय की शिक्षक मुख्यालयी राहत असल्याचं दाखवतात कागदोपत्री आणि बिल उचलतात, तर मग त्याच्या शिक्षकावर आतापर्यंत तुम्ही का कारवाई केली नाही? कोण अडवलं तुम्हाला? तुम्ही सत्तेमध्ये आहात, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये आहात, तर त्या शिक्षकावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती, त्यांना घरचा रस्ता तुम्ही दाखवायला पाहिजे होता. ती ताकद तुमच्याकडे आहे, ती क्षमता तुमच्याकडे आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला रिचार्ज येतं, 12,000 रुपयाचं रिचार्ज तुम्हाला येतं. इथं लय मोठा प्लॅन घेतला, भारीतला भारी 5G 6G 8G चा जरी प्लॅन घेतला तर तो 1,000च्या आतमध्ये येतो. मग तुम्ही का बाकीचे 11,000 रुपये तुम्ही कशासाठी घेतात? तुम्ही सुद्धा भ्रष्टाचार करतायत का नाही करत? 1,000 रुपयामध्ये चांगला 5G अमेरिकन ब्रँडेड कंपनीचा प्लॅन भेटतो, ते सुद्धा 8G वाला. मग तुम्ही का 12,000 रुपये घेतात? हाही प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातले शिक्षक तुम्हाला विचारतात. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणता शिक्षक शिकवत नाहीत किंवा शिक्षक या ठिकाणी शिक्षकाकडनं गुणवत्ता सुधारली जात नाही. साहेब, शिक्षकाला एकच काम नाही, त्याच्या मागे एक काही आलं की नवीन त्याच्यामध्ये पोचलं जातंय. मतदार यादी आली, कोचली शिक्षकाकडच, म्हणजे जनगणना आली, कोचली शिक्षकाकडच, कुत्रे आले, मोजा शिक्षकाकडं, पिसाळलेले कुत्रे मोजा शिक्षकाकडं, डुकर आले, डुकर गावामध्ये त्रास देतात, मोजा शिक्षकाकडं, चित्ते आले, वाघ आले, मोजा शिक्षकांनीच. म्हणजे प्रत्येक काम शिक्षकाकडं, कोणतीही योजना आली की पहिले ती शिक्षकाकडनं या ठिकाणी केली जाते. म्हणजे शिक्षकांना शिकवणं कमी आणि शालेय कामा व्यतिरिक्त कामं या ठिकाणी जास्त असतात. याही गोष्टीचा या ठिकाणी तुम्ही विचार केला पाहिजे. आणि बंब साहेब, तेव्हा पुढे होता तुम्ही जेव्हा जनगणना करत असताना, आता जे जनगणना सुरू आहे ती जनगणना करत असताना 6 शिक्षकांचा उस्माघाताने या ठिकाणी मृत्यू झाला, त्याबद्दल एकही व्हिडिओ तुमचा आला नाही प्रशांत बंब साहेब. तेव्हा कुठे गेलतात तुम्ही? हा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता तुम्हाला या ठिकाणी विचारते, या महाराष्ट्रातला शिक्षक तुम्हाला या ठिकाणी विचारतोय. त्यानंतर तुम्ही जे म्हणतायत की खाजगी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा राहिला नाही, तर तुम्ही हे जे शाळा बाह्य कामं आहेत ना, ती कामं या ठिकाणी पहिल्यांदा बंद करा. शिक्षक निश्चितच त्यांचा दर्जा नेण्याचं काम करतील. त्याही पुढे महत्वाची गोष्ट, तुम्ही कधी खाजगी शाळाबद्दल चेक केलंय का हो? खाजगी शाळामध्ये शिक्षकांना तुम्ही म्हणतात तर टीईटी व्यतिरिक्त आम्ही आणखी 10-5 परीक्षा या ठिकाणी शिक्षकांसाठी लागू करू. मी म्हणतो या ठिकाणी 100% एक नाही 50 परीक्षा या ठिकाणी शिक्षकांसाठी लागू करा. टीईटी बंधनकारक तर तुम्ही ऑलरेडी केलेली आहे, पण या व्यतिरिक्त दुसऱ्या परीक्षा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल त्यांची शारीरिक, मानसिक, लैंगिक, त्याच्यानंतर पुन्हा आणखी 10-5 पद्धतीच्या कोणत्या चाचण्या करायच्या असतील तर त्या बिंदासपणे या ठिकाणी करा. पण त्यापूर्वी इथं तुमच्या खाजगी शाळांबद्दल बोलत आहात ना, त्या खाजगी शाळांमध्ये 12वी पास झालेले लेकरं या ठिकाणी शिकवतायत, त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्ही का बोलत नाहीत? आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, ज्या नवोदय सारखी परीक्षा असेल, स्कॉलरशिप सारख्या परीक्षा असेल, त्याच्यामधला जर रिझल्ट पाहिला तर 90 पेक्षा म्हणजे 90 पेक्षा जास्त विद्यार्थी कुठून आलेले आहेत? तर ते सरकारी शाळांमधून आलेले आहेत. प्रशांत बंब साहेब, याही गोष्टीचा या ठिकाणी तुम्ही विचार करा. तुमचं काय माहितीये का, मला तर वाटतं तुम्ही खाजगी शाळाची ब्रँडिंग करण्यासाठी जून महिन्यामध्ये या ठिकाणी 100% येत असतात, असंच शिक्षकांना वाटतंय आणि मला सुद्धा या ठिकाणी वाटतंय. जर प्रशांत बंब साहेब तुम्हाला जर वाटत असेल की या ठिकाणी शिक्षणाची क्वालिटी सुधारली पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. आणि हे जे प्रशांत, काही जणांना वाटत वा 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 प्रशांत बंब साहेब लेच भारी बोलायला, त्याचं म्हणणं एकदम बरोबर आहे. हे काय माहितीये का,
हेच प्रशांत बंब साहेब बंद होणाऱ्या सरकारी शाळांबद्दल का बोलत नाहीत, हा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता विचारते. आणि त्याही पलीकडं इथं काय माहितीये का, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये वर्ग 2 आणि शिक्षक 1 काय शिकीन ते मास्तर त्या लेकरायला. म्हणजे 2-2 वर्गाला 1-1 मास्तर आहे. हे कित्येक गावामधली परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर त्या शिक्षकाकडनं क्वालिटीची अपेक्षा करत असू तर या ठिकाणी निश्चितच चुकीची गोष्ट आहे. प्रशांत बंब साहेब, तुम्हाला नैतिक अधिकार नाही. अगोदर तुम्ही तुमचे काय कार्य करतात ते एकदा व्यवस्थित पहा. आपला मतदारसंघ कशा पद्धतीने आपण विकसित केला हे अगोदर पहा आणि मग शिक्षकांना बोला, असं मला वैयक्तिक वाटतंय. तूर्तसा थांबतो. धन्यवाद.